एखादा पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो काय करतो? त्या पक्षाचं काम करतो. बरोबर आहे. म्हणजे त्या पक्षाचा जो अजेंडा आहे, ते तो करायला पाहिजे. आता ईश्वराचा अजेंडा काय आहे? पण ईश्वराचं काम काय आहे? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मग ईश्वराचा कार्यकर्ता म्हणून जर राहायचं असेल, तर आपला फोकस कुठे पाहिजे? धर्माची वाढ कशी होईल? अधर्माचा नाश कसा होईल? धार्मिक लोकांचं संरक्षण कसं होईल? हे कार्य ईश्वराचं आहे. म्हणजेच ते कार्य करा तुम्ही. ते कार्य करायला सांगितले. ते कर्म करायला सांगितले. स्वतःचा संसार तर किड्या-मुंगे पण करतात ना. त्याच्यापेक्षा वेगळं मनुष्याचं आपण काहीतरी करणं आवश्यक आहे. म्हणजे संसार करता ते करता येतं. ते आपल्या 2 शब्दांनी समोरच्याला आपण आनंद स्वभावाने देतो ते ठीक आहे. पण धर्माच्या स्थापनेकरता काही आपल्याकडनं होतंय का? किंवा हे, हा जसा फोकस वाढत जाईल ना, तसं तो संकुचित कुटुंबापुरता जो अहंकार आहे, तो स्प्रेड होत जाईल. कुटुंब सोडून बाकीची लोकं आपली कधी वाटतील, त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. एकतर ममता नसावी किंवा व्यापक ममता असावी. ममता आपल्याला त्यागता येत नाही. आपला मुलगा आपल्याला सांभाळायचा आहे. मग ती व्यापक करायला पाहिजे. आपला मुलगा सांभाळायचा आहे, मग अजून दुसऱ्याच्या मुलाची पण एक जबाबदारी घ्या. व्यापक जेवढी ममता होईल, मग तेवढी ती खंबीरपणा पाहिजे, की एवढ्या सगळ्यांचं मी चांगलं करण्याच्या ईश्वराच्या संकल्पात मी कार्यकर्ता होईन. निमित्त मात्रम भव सव्यसाची का म्हटलंय? कारण अर्जुनाची ती योग्यता होती. धर्मराज पण आहे. पण धर्मराजाला नाही सांगितलं. अर्जुनाला सांगितलं निमित्त मात्रम भव सव्यसाची. कारण तो जिव्हाळा धर्मराज धर्माप्रमाणे चाललेले आहेत, त्यामुळे युद्धाला उभं राहायच्या वेळी त्यांना काही संदेह नाहीये मारायचं. पण अर्जुनाच्या मनात कळवळ आहे, व्यापक ममता आहे. ती पण सुटून पुढे जायचंय, पण अ, संकुचित ममतेवर थांबून उपयोग नाहीये. संकुचित ममतेवर थांबलं, तर तीच कर्तव्य. ती कर्तव्य मग देशासाठी काहीतरी कर्तव्य आहे की नाही? समाजासाठी कर्तव्य आहे की नाही? धर्मासाठी कर्तव्य आहे की नाही? गुरुच्या कार्यासाठी काही कर्तव्य आहे की नाही? की फक्त माझ्या कुटुंबापुरतंच माझं कर्तव्य आहे? मग जर माझं कर्तव्य सगळा धर्म, मी अगदी धर्माप्रमाणे वागतो म्हणजे माझ्या कुटुंबाची काळजी घेतो, हा जर विचार असेल, तर तोच विचार कंटिन्यू राहणार. पुन्हा छोटंसं कुटुंब ते दिलंय छोटासा छोटीसी आशा किंवा ते मराठी गाणं आहे ना, इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात. तसंच मग हा जन्म पुढचा जन्म. हे मी माझंच दुःख सांगतोय. माझं काय होतंय ते सांगतोय तुम्हाला. पण निदान जाणीव पाहिजे ती. हे गडबड होते आज. चालेल. थांबायचं का? बोला, बोला. हां, मग सांगा ना. सा नाही, हे सगळ्यांनाच आहे. म्हणजे हे सगळ्यांनाच आहे. म्हणून याच्याकरता काय आहे. हं. नाही, याच्याकरताच काय आहे, की आपण आत्ता अशा अवस्थेला नाही आहोत, की आपण सर्वज्ञ आहोत. त्यामुळे जो सर्वज्ञ महात्मा आहे, जो आपल्याला गुरु म्हणून भेटलेला आहे आणि त्यांनी दया करून एवढं सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यात सगळ्याची उत्तरं आली आहेत. महाराजांच्या प्रवचनात सगळं आलेलं आहे. महाराजांचे प्रवचनं काय आणि हे वचनामृत काय. हे सगळं आलेलं आहे. फक्त आपली दृष्टी तिकडे पाहिजे. जसं आपण गुरुचरित्र वाचलं, आपण फक्त तो ब्राह्मणाची हे आले, की ह्यांना सांभाळायला नको का? मग आपल्याला त्या राजाचा हे लक्षात नाही आलं. मुसलमान राजा असून सगळं सगळं सोडून धर्माच्या सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन कुटुंबाला सोडून तो गेला की नाही? तो आहे किंवा तो
क्षुद्र शेतकरी असतो, त्याने पीक कापतो तेव्हा ते आपल्याला आपण म्हणू शकू ते चुकीचं केलं त्यांनी. तो तर बायका मुलांना ते अडवायला लागले तर मारायला आला तो. त्यांनी ते केलं म्हणून त्याची कथा गुरुचरित्रात आली. पण मी नोकरी केली, घर घेतलंय, घराचं कर्ज केलंय आणि ते फेडेपर्यंत मी नोकरी करतोय. माझी कथा गुरुचरित्रात नाही लिहून येणार. गुरुचरित्रात यांचीच कथा लिहून येणार की जे सगळ्या बाजूला आणि माझा तो ईश्वर मी त्याच्यासाठी मी सगळं द्यायला तयार आहे किंवा देतोय. त्यामुळे तेच योग्य आहे. जे नाही योग्य त्याला आपण योग्य ठरवलं तर आपलं नुकसान आहे, बाकी काही नाही. प्रॉब्लेम हाच आहे की कसं आहे की अ, महाराजांनी सांगितलं की जे अ, तामसी असतात त्यांना पण कधी त्यांची चूक कळून आली तर एकदम बदलून जातात. पण तो अहंकार ते सांगितलं ना, तो श्लोक हे विसरलो मी, महाराजांनी सांगितले की तो अ, अ, अहंकार जो आहे तो अज्ञानाच्या पाठी एवढा लागत नाही, ज्ञानीच्या पाठीच तो लागतो म्हणतात ते. त्यामुळे आपल्याला जे समजते, आपण जे वाचले, त्यांनी जो आपला एक अहंकार निर्माण झाला, की आता आपल्याला कारण आजूबाजूला आपल्या एवढं वाचलेलं पण कोणी नसतो ना अध्यात्म. त्यामुळे मला कळतंय आणि मग हे माझं कर्तव्य आहे. कारण आतली जी इच्छा आहे, ती तुम्हाला ते हिंदी पिक्चरमध्ये किंवा इंग्लिश कार्टूनमध्ये दाखवतात ना, एक पांढरा हे आणि एक काळा. तो पांढरा म्हणत असतो हे कर, हे काळा म्हणत असतो हे कर. तर ती जी इच्छा आहे, ती आपल्या अ, अ, कर्तव्य बुद्धीचे डेफिनेशन चेंज करून आपल्याला सांगते. रावणाला पण वाटलं नाही एवढा म्हणजे षड्ग्रंथी ब्राह्मण, सर्व स्त्रिया आमच्याच आहेत म्हणतोय तो. हे का होतं? जेवढी काम म्हणजे सगळ्याच काम, डिझायर म्हणजे कोणतीही इच्छा आहे, ती इच्छा जितकी स्ट्राँग, जेवढी आसक्ती मुलात जास्त आहे, तेवढं मग आता लग्न झालं आणि मग ते कामावर जातात. मग ते मुलगा पाळणा घरात ठेवणं बरोबर आहे का? मग धर्माचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. मग त्याच्यावर संस्कार केल्यावर मी एका धार्मिक जीवाला मी मोठं करतोय. झालं, किती छान कारण मिळालं. झालं त्या त्या जीवाला होतील संस्कार. तुमचं काय आहे? त्यामुळे कठीण आहे तो. अ, कसं आहे, दरी असली ना, की माणूस सांभाळतो पडायला. पण एक एकदम कमी स्लोपचा रस्ता आहे. यांनीच रामकृष्णांनीच कुठेतरी उदाहरण दिलंय, की त्याच्यावर चालताना असं वाटतं, की आपण सरळ चालतोय. पण ते बऱ्याच वेळानंतर लक्षात येतं, की ते खूप खाली आपण पोहोचलेलो आहोत म्हणून. कारण तो थोडासा स्लोप असतो. रजोगुणातनी तुम्ही सरळ जाऊ शकत नाही. तो खाली उतरतच जातो रस्ता. आणि ईश्वर सोडून बाकी सगळीकडे जे ईश्वरासाठी करणं हा पण सत्वयुक्त रजोगुण आहे. पण तो सोडून बाकी जे हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे, ती कर्तव्य बुद्धी जोपर्यंत आहे, तोपर्यंत संसार आहे. त्यातनं सुटका नाही. ती व्यापक झाली, तर ती व्यापक झाल्यावर सुद्धा ते व्यापक दृष्टीने कार्य केल्यानंतर एक स्टेज अशी येते, की हे मी करणारा कोणीच नाही, तो ईश्वरच करणार आहे. मग ती अ, अहंकार तो तसाही जातो. म्हणजे व्यापक होऊन तरी जातो किंवा सूक्ष्म होऊन जातो. पण माझ्यापुरता किंवा कुटुंबापुरता करून तो मग कधीच जाणार नाही. असं होतं. अजून काही प्रश्न? रजनीश का हसतोय? हं. काय? नाही, नाही. नाही, खरंच काही नाहीये अजून. आपल्याला काय तेच मला तेच नाही, मी एवढं म्हणजे जरा जास्त बोललो असेन, पण मी स्वतःच माझ्याच मनात चाललेले माझे स्वतःबद्दलचेच विचार सांगितले. काय अर्थ नाहीये.
हं. नाही होतं काय तेच म्हणजे ते म्हणजे ते गाणं जे म्हटलं ना, "दिल छोटासा छोटीसी आशा." आपलं काय होतं, आपल्या आजूबाजूचं जे इकॉलॉजी आहे, ती एवढी लिमिटेड आहे, त्या इकॉलॉजीत आपण सगळं आनंद बघत राहतो. रामकृष्ण परमहंसांनीच ते उदाहरण दिलंय, की जे नित्यमुक्त असतात, ते जाळ्यात न अडकलेल्या माशांसारखे असतात. जे साधना करून मुक्त होतात, ते जाळ्यातनं तडफडतून बाहेर पडून ते तडफडत ते बाहेर पडतात आणि मोकळे होतात. पण काही मासे जे असतात, त्यांना तो त्या जाळीचाच आधार वाटतो. ती जाळी हालायला लागल्यावर ते अजून घट्ट धरून ठेवतात. अरे बापरे! आपल्याला काय व्हायला नको. मी माझं घरच धरून बसलोय. आणि ते बरं वाटतं. त्यात तेवढ्या ह्याच्यात कारण तो एक आपल्याला कम्फर्ट झोन तयार झालेला असतो. आपल्याला एक सेफ्टीचं फिलिंग असतं. त्या व्यक्ती ते घर म्हणा, वस्तू म्हणा, व्यक्ती म्हणा, पगार म्हणा, या ह्यांनी जो कम्फर्ट झालेला असतो, तो कम्फर्ट हवा असतो. कर्तव्य वगैरे नसतं, हवं नसतं आपल्याला. मुलगा एखाद्या वेळी उलटा बोलून दे, त्या क्षणी त्याच कर्तव्य भावनेने करायला जातो का? जा तुझं ते पाहिजे ते कर. मनात येतोच की नाही विचार? म्हणजे जो विचार आहे, तो फक्त आणि फक्त या इथल्या कम्फर्टसाठी आहे, बाकी काही नाही. आणि तो जोपर्यंत हालत नाही, तोपर्यंत हे असंच राहणार. फक्त काय महाराजांच्या कृपेने महाराजांनी आपलं केलंय त्यामुळे परत त्यांची काहीतरी हे घडेल. खाली जाणार नाही असं आपण म्हणू, महाराजांची कृपा आहे म्हणून. पण वर जाऊ की नाही, तर वर जायला ते तुटूनच वर जायला पाहिजे. ते तुटल्याशिवाय वर जाऊच शकत नाही. हो, हो. असं तेच ते बघूया आता तिकडे यायला पाहिजे. इथे आल्यावर हे प्रवास पण जास्त आहे ना. सगळे ते आ आर्टचं वाचन पण बंद झालं. सगळं असं हे होतंय. ठीक आहे. हां, अर्धं केलंय. आत्ताचं नंतरचं केलंय मध्ये एक उदाहरण देताना. सुरुवातीला ते राधेच्या वेळेचं केलेलं. मध्ये झालंय. आता हे चुकून राहिलंय बराच वेळ रेकॉर्ड. हां. चालेल हे करतो. हो, चालेल. झालंय बहुतेक मला माहिती नाही कधी मध्ये कोणतं तरी म्हणजे महाराजांनी सांगितलेलं किंवा त्या राधेच्या ह्याच्या वेळी रेकॉर्ड करायला सुरुवात केलेली. मग मध्ये थांबलेलं वाटतं आणि आता चालू आहे रेकॉर्डिंग म्हणजे मध्ये कधीतरी सुरू केलंय. त्यामुळे झालं असावं बऱ्यापैकी. हं, बघूया आपण. ते नाहीये. आपण असं करू एखादा प्रश्न असेल तर एक प्रश्न आहे म्हणून सांगितलं की आपण रेकॉर्ड करून ठेवू असं म्हणजे ते राहील. नाही आणि हे म्हणजे आता हे आजचं हे झालं हे मला पण किती मला मगाशी इतकं ते ऑफिसचं तिथे ते म्हणजे सोडूनच जावं म्हणून एक त्रास वाढवत जाणं त्यांचं ते सगळ्या ह्याच्यात मला पण हे खूप बरं पडलं हे. तर त्यामुळे ते पण परत ऐकल्यानंतर मला पण छान वाटेल जरा. हो, हो. महाराजांचा आहे. आहे. हं. नाही पण ते त्यांचीच इच्छा आहे. म्हणजे हे खूप पाहिलं. ते गीतेच्या वेळी पण असं होतं, की कधीच आपण आधी
तसा विचार न केलेला ते सांगताना एकदम तो विचार येतो. मग ते आपली थोडीच हे आहे ते. ते त्यांच्या ह्यानीच होतं आणि महाराजांनीच सांगितलंय ना, म्हणजे एकानी करावं आणि जे समविचाराचे आहेत त्या सर्वांनी मिळून चिंतन करावं. त्यामुळे ते करू आपण. आता पुढच्या वेळेपासून तेवढी आठवण करा म्हणजे प्रश्न विचारताना रेकॉर्ड करायची आठवण केली की आपण ते रेकॉर्ड करून ठेवू व्यवस्थित. बरोबर. हां, हे होतं. बरोबर. चालेल. हो, हो. चालेल, चालेल. गुरुदेव दत्त.